चमचमीत मसाला वांग्याची भाजी बनवणार आहे। अगदी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त आपण भाजी बनवणार आहे। त्यासाठी इंडक्शनवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तीळ टाकलेला आहे, त्यानंतर कलोंजी टाकून घेतलेली आहे, त्यानंतर मिरे टाकून घेतलेले आणि चांगले 2 मिनटं परतून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे मसाला। आता त्यामध्ये ड्राय खोबरं खिसून घेतलेले आहे, तेही परतून टाकून घेतलेले आहे एका ताटामध्ये। आता त्यामध्ये पॅनवर कांदा टाकलेला आहे, त्यामध्येच आलं लसूण टाकून घेतलेले आहे आणि 1 मिरची अशी टाकून चांगलं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता हा झाला मसाला। आता हा मसाला आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये कोथिंबीरऐवजी कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहेत, त्या अगदी स्वाद भाजीला येतो। तेही बारीक फाईन करून आपण पेस्ट तयार करून घेतलेली हे बघा अशा पद्धतीने। आता त्यानंतर इंडक्शनवर मी कढई ठेवली, 2 चमचे तेल टाकलेले, त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत, त्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि आपण जो बारीक मसाला केलेला आहे तो मग त्यामध्ये टाकून घ्यायचा। आता चांगलं 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं। आता थोडंसं असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आता आपण काय करायचं, घरचा होममेड मसाला टाकलेला आहे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। तेही चांगलं परतून घ्यायचं 1 मिनटं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। परत ते झाकून घ्यायचं, चांगली उकळी येईपर्यंत। हा मसाला बघा अगदी तेल सुटलेला आहे। आता त्यामध्ये काय करायचं, आपण फोडी केलेले वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि आता या व्हिडिओचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता सगळा मसाला वांग्याला आपण लावून घेतलेला आहे मस्त। आता त्याच्यामध्ये माझ्याकडे भाजीचा स्टॉक शिल्लक होता, तो टाकून घेतलेला आहे, त्याऐवजी पाणी टाकलं तरीही चालतं। आता एवढ्या अंगापुरत्या पाण्यातच आपण हे शिजवून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आता सगळं मिक्स केलं की त्यावर परत झाकण लावून ठेवायचं आणि चांगली उकळी येईपर्यंत शिजेपर्यंत आपण वांग शिजून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने मस्त आपलं चमचमीत मसालेदार वांग तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्याबरोबर मस्त अशी कैरी खाऊन घ्यायची। धन्यवाद।